शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकामध्ये सध्या रस शोषक किडीचा काळा मावा, पांढरा मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कपाशी पिकामध्ये जास्त दिसून येत आहे। तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा हीच फवारणी। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी UPL कंपनीचे उलाला एकरी 60 ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचे आहे। फॉस्किल मोनोक्रोटोफॉस हे एकरी 400 ml त्या ठिकाणी वापरायचं आहे। आणि कपाशी पिकामध्ये पाते फुलांची संख्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त येण्यासाठी टाटा कंपनीचे बहार त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 500 ml त्या ठिकाणी आपल्याला टॉनिक म्हणून त्याची फवारणी करायची आहे। आणि स्टिकर हे एकरी त्या ठिकाणी सिलिकॉन बेस 100 ml त्या ठिकाणी वापरायचे आहे। याची 3 इंची एकत्रित अशी फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी या पिकामध्ये करायची आहे। 160 ते 200 लिटर पाण्यातून याची फवारणी करायची आहे। कुठल्याही प्रकारचा मावा, तुडतुडा, पांढरी माशी आपल्या कपाशी पिकामध्ये राहणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगले असे उत्पादन कपाशीचे मिळेल। माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।